नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर टीचर ह्या यूट्यूब चॅनलवरती. आपला हा प्लॅटफॉर्म जो नेहमी शिक्षक भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी झटणारा प्लॅटफॉर्म आहे. आज दिनांक 5 जून तुमची शेवटची शिफ्ट सुद्धा संपली असेल टेटची, आणि त्यावेळेस मी हा व्हिडिओ रिलीज करतोय. हा व्हिडिओ रिलीज करण्यामागे काही महत्त्वाचे उद्देश आहेत. तो उद्देश नेमका काय ते ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला चांगल्या पद्धतीने क्लिअर होईलच. त्याच्या अगोदर सगळ्यांचे पेपर झालेले आहेत, तर सगळ्यांच्या रिझल्टसाठी येणाऱ्या पुढच्या काही दिवसात लवकरच रिझल्ट, परीक्षा परिषद लवकरच रिझल्ट डिक्लेअर करेल. तर येणाऱ्या रिझल्टसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पण त्या रिझल्टमध्ये कुणावरच अन्याय होऊ नये, ते येणाऱ्या मार्कांमध्ये कुणावरच अन्याय होऊ नये. तर तो का बरं म्हणजे तो अन्याय कसा होऊ शकतो हे समजून घ्यायचंय. तो होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे हे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला समजून घ्यायचंय. तर म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण नॉर्मलायझेशन ह्या विषयावर बोलणार आहोत. नॉर्मलायझेशन का बरं गरजेचं आहे, कसं होतं नॉर्मलायझेशन, कोणत्या विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशन मध्ये फायदा होऊ शकतो, कोणत्या विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशन मध्ये तोटा होऊ शकतो, हे सगळं काही व्यवस्थित आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ रेकॉर्डेड मध्ये घेण्यामागचं रिझन एक, लाईव्ह मध्ये घेण्याऐवजी मी रेकॉर्डेड मध्ये घेतोय जाणून बुजून. कारण लाईव्ह मध्ये काही कमेंटच्या माध्यमातून थोडंसं डिस्ट्रॅक्शन होतं. त्याच्याकरता जे मुद्दे मला मांडायचे ते मुद्दे व्यवस्थित मांडल्या जाणार नाही. त्याकरता जाणून बुजून रेकॉर्डेडमध्ये हा व्हिडिओ टाकतोय. आणि गरज वाटल्यास तुम्ही तुमच्या ज्या काही सूचना आहेत त्या तुम्ही कमेंटमध्ये नंतर टाकूच शकता. गरज वाटल्यास आज, उद्या, परवा पुन्हा आपण त्या विषयावर लाईव्ह येऊन सुद्धा चर्चा करणारच आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओची सुरुवात करतो. व्हिडिओची सुरुवात करत असताना पहिला मुद्दा, हा व्हिडिओ कशासाठी, तर नॉर्मलायझेशन झालं पाहिजे का ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी, आणि काय असतं नॉर्मलायझेशन ह्या दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी. ह्या दोन प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमधनं घेणार आहोत. पहिला काय, नॉर्मलायझेशन झालं पाहिजे का, आणि काय असतं नॉर्मलायझेशन, काय नेमकं त्याच्या मागची फिलॉसॉफी काय आहे, त्याच्या मागचा नेमका फॉर्म्युला काय आहे, ते सर्व काही आपल्याला डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर पहिला प्रश्न, नॉर्मलायझेशन झालं पाहिजे का, हा पहिला प्रश्न आहे. तर माझं म्हणजे खूप विचारांती, खूप व्यवस्थित विचार करून मी ह्या प्रश्नाचं उत्तर असं म्हणतोय की हो, नॉर्मलायझेशन झालं पाहिजे आणि झालंच पाहिजे. पुन्हा पुन्हा रिपीट करतो, नॉर्मलायझेशन झालं पाहिजे. आता ते का बरं गरजेचं आहे, काय त्याच्या मागचे नेमकी पार्श्वभूमी, का बरं म्हणतोय मी नॉर्मलायझेशन झालं पाहिजे. आता मी तुम्हाला असं म्हणतो, टोटल 8 दिवस आपला पेपर चालला. टोटल किती दिवस चाललाय पेपर, 8 दिवस आपले पेपर चालले. त्याच्यामध्ये मी असं म्हणेल की 27 पासून 30 मे पर्यंत हे 4 दिवस, आणि 2 जून पासून 5 जून पर्यंत हे 4 दिवस, 2 3 4 5 27 28 29 30 हे 8 दिवस पेपर चालले. 8 दिवस पेपर चालले. 8 दिवसामध्ये रोजच्या 3 शिफ्ट, अशा 24 शिफ्ट मध्ये पेपर झाला. आता 24 शिफ्ट मध्ये पेपर झाल्यानंतर मला एक पहिला महत्वाचा मुद्दा हा आहे की 24च्या 24 शिफ्टची डिफिकल्टी लेवल सेम मेंटेन करणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. थोडेफार बदल हे डिफिकल्टी लेवलमध्ये झालेच असणार आहेत. म्हणजे मी असं नाही म्हणत की 27चा सोपा होता आणि 28चा अवघड होता, किंवा 1चा सोपा होता आणि 2चा अवघड होता, असं काही नाही. पण काही शिफ्ट ह्या काही प्रमाणात अवघड असणारे, काही शिफ्ट ह्या काही प्रमाणात सोपे असणारे, काही शिफ्टमध्ये ह्या सब्जेक्टचे प्रश्न अवघड असणारे, काही शिफ्टमध्ये त्या सब्जेक्टचे प्रश्न असं अवघड असणारे. म्हणजे इक्वल लेवलला 24 पेपर इक्वल लेवलला ठेवणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. एक शिक्षक म्हणून मी आवर्जून सांगू इच्छितो, कारण आम्ही सुद्धा पेपर सेट करतो. तुम्ही सुद्धा बरेच त्याच्यापैकी शिक्षक वर्ग आहात. ही परीक्षा शिक्षक वर्गासाठीची, तुम्हाला सर्वांना सुद्धा माहिती की 24 पेपर सेट करायचे आणि 24च्या 24 पेपरची डिफिकल्टी लेवल सेम ठेवायची, हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. बरोबर आहे, म्हणजे डिफिकल्टी लेवलमध्ये थोडाफार बदल आहे. बरोबर आहे. दुसरा मुद्दा, त्याच्यानंतर काही जणांचा पेपर अगोदर झाला, काही जणांचा पेपर नंतर झाला. मग आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये नेमकं काय, ज्यांचा पेपर पहिल्या शिफ्टमध्ये झाला, दुसऱ्या शिफ्टमध्ये झाला, पहिल्या 2 दिवसात झाला, त्यांना पेपर पॅटर्न म्हणजे एक्झॅक्ट प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जात होते या बाबतीतली आयडिया थोडीशी कमी होती. ठीक आहे, आमच्यासारखे कोचिंग इन्स्टिट्यूट असतील की ज्यांनी पेपरची एक्झॅक्ट आयडिया तुम्हाला दिलेली होती, पेपर कशा पद्धतीचे येणार आहे, प्रश्न कशा स्वरूपाचे असणार, एक्झॅक्ट आयडिया दिली होती. पण तरी पण जोपर्यंत पहिल्या 2 दिवसाचे, पहिल्या 1-2 दिवसाचे पेपर संपत नाही, तोपर्यंत एक्झॅक्ट आयडिया येत नाही.
मग पहिल्या 2 दिवसाच्या लोकांना तेवढी प्रॉपर आयडिया नव्हती पेपर पॅटर्नची, जेवढी नंतरच्या दिवसातल्या लोकांना होती. बरोबर आहे. म्हणजे नंतर पेपर ज्यांचा झाला त्यांचा इथं थोड्याफार प्रमाणात फायदा आहे की त्यांना एक्झॅक्ट पेपर पॅटर्न कळाला होता आणि एक्झॅक्ट पेपर तशाच टाईपच्या एक्स्ट्रा प्रश्नांची 2 दिवस 3 दिवस त्यांना एक्स्ट्रा वेळ भेटला होता तशाच टाईपच्या एक्स्ट्रा प्रश्नांची प्रॅक्टिस करण्यासाठी, म्हणजे त्यांचा इथं बेनिफिट आहे. दुसरा, काही जणांच्या 3 तारखेला 4 तारखेला 5 तारखेला ज्यांचे पेपर झाले त्यांच्यापैकी काही जणांचे फीडबॅक असे आले की सर 27, 28, 29, 30 ला पेपर सोपा होता, आमच्या शिफ्टला मानसशास्त्र थोडंसं अवघड होतं, आमच्या शिफ्टला मराठी थोडंसं अवघड होतं, म्हणजे आमच्या शिफ्टचे पेपर थोडेसे अवघड होते. काही जणांचे असे फीडबॅक आले. आता ते नेमकं त्यात किती सत्यता आहे काय त्याच्यात आपण डिटेलमध्ये जाऊन बघू शकत नाही आणि ते तेवढं प्रॅक्टिकली पॉसिबल पण नाही की नेमकं कशा पद्धतीने. पण एवढं तर पक्का आहे की अगोदर पेपर झाल्यांचे फायदे तोटे वेगळे, नंतर पेपर झालेल्यांचे फायदे तोटे वेगळे आहेत. दोन्ही बाजूला आहेत. मी असं नाही म्हणत की अगोदर ज्यांचा झाला त्यांचा तोटा आहे, नंतर ज्यांचा झाला त्यांचा फायदा आहे. दोन्ही बाजूला पण काही फायदे आणि काही तोटे आहेत. म्हणजे भेदभाव होण्याची शक्यता आहे. पेपर 8 दिवस 24 शिफ्ट जर पेपर चाललेले आहेत तर कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता निर्माण होते. हे मान्य करावं लागेल आणि कोणताही व्यक्ती, म्हणजे मी असं म्हणेल परीक्षा परिषद सुद्धा ह्या गोष्टीला पूर्णपणे सहमत असेल. बरोबर आहे. मग आता हा अन्याय दूर कसा करायचा, त्याच्यासाठी स्टॅटिस्टिकल टूल असतात. नॉर्मलायझेशन नावाची मेथड असते. नॉर्मलायझेशन नावाची मेथड असते ज्याच्यातून हा अन्याय काही प्रमाणात, ऍटलिस्ट मी असं म्हणेल की पूर्ण नाही पण ऍटलिस्ट 90, 95%, 97%, 98%, 99% पर्यंत तो अन्याय दूर केला जाऊ शकतो. आणि त्याच्यासाठी ती स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला असतो, नॉर्मलायझेशन नावाचा फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला वापरला की सगळ्याच विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी, म्हणजे ज्यांचे नंतर पेपर झाले ज्यांच्या अगोदर पेपर झाले, दोन्ही विद्यार्थ्यांना कोणत्याच विद्यार्थ्यांना अन्याय होणार नाही याची काळजी त्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून घेतल्या जाऊ शकते. बरं, कसा काम करतो तो फॉर्म्युला, काय असतं नॉर्मलायझेशन नेमकं ते पण थोडंसं समजून घेऊ. काय असतं त्याच्यात, कोणते कोणते फॅक्टर असतात ते एकदा. आता हा फॉर्म्युला तुम्हाला तेवढा डिटेल समजत. आता हा फॉर्म्युला आहे त्याचा, हा IBPS चा हा फॉर्म्युला आहे. आता हे याच्या टर्म्स वगैरे काय आहेत कशा आहेत हे मी पुढच्या याच्यात थोडंसं लेमॅन लँग्वेज मध्ये साध्या भाषेमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. आता काय असतं बघा, इकडं बघा. ऍव्हरेज मार्क ऑफ शिफ्ट ऑफ स्पेसिफिक शिफ्ट, म्हणजे ऍव्हरेज मार्क्स ऑफ शिफ्ट, ऍव्हरेज मार्क ऑफ पर्सन म्हणूयात आपण, ऑफ स्पेसिफिक शिफ्ट. त्याच्यात आता तुम्ही म्हणाल काय काय फॅक्टर आहे. आता बघा, मला एक सांगा, फॉर्म जवळपास माझ्या माहितीनुसार जवळपास 2,15,000 लोकांनी फॉर्म भरले होते. 2,15,000, मी असं म्हणतो 2,20,000. त्याच्यातले आपण असं कन्सिडर करू की वरचे 15,000 लोक अब्सेंट राहिले. राहू शकतात, एक 5%, 10% लोक अब्सेंट राहण्याचा सुद्धा स्कोप आहे. माझ्या शिफ्टला सुद्धा माझ्या बाजूला 2 जण अब्सेंट होते माझ्या त्या कॉलमवर. तर म्हणजे 5%, 10% लोक अब्सेंट जरी राहिले वरचे 15,000, तरी मी असं कन्सिडर करतो की जवळपास 2 लाख लोकांनी पेपर दिला. मग आता 2 लाख लोक आपण जवळपास 24 शिफ्ट मध्ये वाटले. किती? 24 शिफ्ट मध्ये जर आपण 2 लाख लोक वाटायचे झाले तर जवळपास प्रत्येक शिफ्टला एक अप्रॉक्सिमेटली 9,000 लोक येण्याचा स्कोप आहे. प्रत्येक शिफ्टला, म्हणजे महाराष्ट्रातून, पूर्ण महाराष्ट्रातून एका शिफ्टला जवळपास 9,000 लोकांनी पेपर दिला. बरोबर आहे. मग आता हे 9,000 लोक, आता नॉर्मलायझेशन काय म्हणतं की पेपर जर तुम्ही बघसाल तर तुम्ही अगोदर फॉर्म भरला काय, नंतर फॉर्म भरला काय, की ज्यांनी पहिल्या दिवशी फॉर्म भरला त्यांचा पेपर पहिल्या दिवशी आला, असं काही नाही. पेपरचे हॉल तिकीट देत असताना रॅन्डम पद्धतीने हॉल तिकीट दिलेले, म्हणजे तुम्ही रॅन्डम उचललेले, कोणाला कशा पद्धतीने हॉल तिकीट दिले, रॅन्डम आहे पूर्ण व्यवस्थित. म्हणजे मी असं म्हणेल की ज्या 9,000 लोकांनी पहिल्या शिफ्टला पेपर दिला, दुसऱ्या शिफ्टला 9,000 लोकांनी, तिसऱ्या शिफ्टला 9,000 लोकांनी, असंच करत 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 रोज प्रत्येक शिफ्टला 9,000 लोकांनी पेपर दिला. तर मी असं एक, हा नॉर्मलायझेशन फॉर्म्युला काय ऍझ्युम करतो की ह्या 9,000 लोकांमध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. म्हणजे हुशार प्रकारची पण लोक आहेत, ढ प्रकारची पण लोक आहेत, ऍव्हरेज प्रकारची पण लोक आहेत, सगळेच. म्हणजे प्रत्येक, म्हणजे ते इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेत बऱ्यापैकी. हॉल तिकीट घेत असताना डायरेक्ट रॅन्डमली दिलेलं असतं, त्याच्यामुळे इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेले असणार आहे. मग आता इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेले असणार आहेत, प्रत्येक दिवशी 9,000 लोकांनी पेपर दिला प्रत्येक शिफ्टमध्ये. मग नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला काय म्हणतो, त्या शिफ्टमध्ये ऍव्हरेज मार्क किती पडले. म्हणजे समजा पहिल्या शिफ्टमध्ये 9,000 लोकांनी पेपर दिला तर त्या शिफ्टमध्ये सगळ्या पेपर दिलेल्या सगळ्यांचं ऍव्हरेज काढलं मी, समजा 100 मार्क पडले प्रत्येकाला. त्याच्यानंतर दुसरा फॅक्टर तिथं कन्सिडर केला जातो की ऍव्हरेज मार्क ऑफ टॉप 0.1%. टॉप 0.1% बरं का. टॉप 0.1% म्हणजे किती, आता इथे 10% झाले 900, 1% झाला 90.
10% झाले, 901% झालं, 90.1% म्हणजे 9. वरचे टॉप 9 विद्यार्थी पकडले, आणखी टॉप 9 विद्यार्थी यांचा पण ऍव्हरेज कन्सिडर केल्या जात. कारण काय की त्या शिफ्टमध्ये एकदम हुशार असे 9-10 लोक असतील जास्तीत जास्त, आपण जे मेरिटचे म्हणतो एकदम टॉपर असे ते 0.1% कन्सिडर केल्या जातात. पूर्ण शिफ्टचं ऍव्हरेज कन्सिडर केल्या जातं. त्याच्यानंतर जे 0.1% आहेत त्यांचं ऍव्हरेज कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर मग सगळ्या शिफ्टचं ऍव्हरेज काढलं जातं. सगळ्या शिफ्टच्या 0.1% जे वरचे टॉपर आहेत त्यांचं ऍव्हरेज पण कन्सिडर केलं जातं. आणि मग हे सगळे एका फॉर्म्युल्यात टाकून एका व्यवस्थित लेवलला आणण्याचा प्रयत्न केला जातो, असं त्या फॉर्म्युल्याचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल का बरं आता 0.1% का बरं घेतलं? मी समजा असं म्हटलं की समजा 27 मेच्या पहिल्या शिफ्टमध्ये जे टॉपर 10 लोक आहेत, त्यांचे त्यांचं ऍव्हरेज बरं का, टॉपर 10 लोकांचे ऍव्हरेज 190 मार्क आहे. आणि मी असं म्हणतो 5 जूनच्या पहिल्या शिफ्ट मधले जे टॉपर 10 लोक आहेत, जे टॉपचे 10 लोक आहेत त्यांचं ऍव्हरेज समजा मी असं म्हणलं की 180 आहे. आता मी असं नाही बरं, असं ऍक्च्युअल मध्ये नाही बरं का, मी ऍझ्युम केलेले आकडे, म्हणजे नाही तुम्ही म्हणसाल हे सोपं होतं ते नंतर अवघड होतं, तसं नाही, एक ऍझ्युम केले. तर मला एक सांगा, याच्यावरनं एवढं तरी कळतं की 5 जूनचा शिफ्ट 1चा पेपर जो आहे त्यांचं टॉपर लोकांचा ऍव्हरेज 180 आलंय, टॉप 10चे लोक आहे. आणि 27 मेचा पहिल्या शिफ्टच्या टॉपर लोकांचा ऍव्हरेज 190 आलंय. तर याच्यावरून एवढं तर कळतं की हा पेपर सोपा होता थोडासा, हा पेपर थोडासा अवघड होता. म्हणजे यांच्यावर अन्याय होण्याचा स्कोप आहे, मग तो होऊ नये म्हणून हा फॉर्म्युला आहे. मग तो कसा काम करतो, काय करतो ते डिटेलमध्ये थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण आणखी जाऊयात. ठीक आहे, म्हणजे टॉपरचं सुद्धा ऍव्हरेज कन्सिडर केलं जातं आणि ऍव्हरेज पूर्ण सगळ्या लोकांचं ऍव्हरेज सुद्धा कन्सिडर केलं जातं. दोन्हीचा वापर करून पेपरची डिफिकल्टी लेवल ठरवल्या जाते आणि पेपरची डिफिकल्टी लेवल ठरवून मग त्याला ऍव्हरेज आउट केलं जातं. ते कशा पद्धतीने केलं जातं ते पुढच्या स्लाइडमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. ठीक आहे, आता इकडे बघा. आता बघा मी काय केलं, काही आकडे घेतले, समजा असे रॅन्डम आकडे घेतले बरं का, रॅन्डम ज्याला असं काही बेस नाही, म्हणजे तुम्ही म्हणसाल की हे असेच आकडे आहेत का, शिफ्ट वाईज आकडे, हे मी रॅन्डम उचललेले आहेत. याला तुम्ही असं म्हणू नका की म्हणजे हे ऍक्च्युअल आकडे आहेत. ठीक आहे, माझ्या मनानं मला टाका वाटले तशा पद्धतीने मी आकडे टाकलेले आहेत. मी असं म्हणतो की 27 मेला सगळ्या विद्यार्थ्यांचा ऍव्हरेज मी 120 कन्सिडर करतो. की समजा सगळे जे 9,000 पोरांनी पेपर दिला, 27 मेला त्यांचा ऍव्हरेज मी 120 कन्सिडर करतो. आणि त्याच्यातले जे टॉपर 10 लोक आहे, समजा 9.1%च्या हिशोबाने विचार करायचा झाला 9, पण आपण 10 लोक, त्या 10 लोकांचा ऍव्हरेज 160 आहे. आता 28 मेचा असं मी 125 165 घेतलं ऍव्हरेज, 125 हे 165 हे 130 170, आता हे 132 175 135 183, अशा पद्धतीने मी सगळे आकडे घेतले. आता मला एक सांगा, ह्या आकड्यानुसार तुम्ही मला एक सांगा की कोणत्या दिवशीचा पेपर सोपा आहे आणि कोणत्या दिवशीचा पेपर अवघड आहे, मी याच्यावर नंतर काढू शकतो की नाही? कारण हे काही एकूण 2 जणांचा नाही, 9,000 लोकांचा डेटा आहे एका शिफ्टचा 9,000 लोकांचा डेटा आहे. त्याच्यात पुन्हा 3 शिफ्ट म्हणजे टोटल एका दिवसातल्या 27,000 लोकांचा डेटा आहे. मग त्या एका शिफ्टचा ऍव्हरेज निघतं, मग त्याच्यानंतर त्या शिफ्टवरनं एका दिवसाचं ऍव्हरेज निघतं, मग सगळ्या दिवसांचं ऍव्हरेज निघतं. मग त्या ऍव्हरेजनुसार ऍव्हरेज करत करत त्या पद्धतीने आपण पोहोचतो की आपण कोणत्या शिफ्टला अवघड होतो, कोणत्या शिफ्टला सोपं होतो. एक व्यवस्थित डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला इथं सोपे. मग आता इथं जर मला एवढं जर कळायला झालं, तिथं जर मी काढायचं झालं, तिथं बघा मी काय केलं, 27 मेचं 28 मेचं हे सगळे जे या सगळ्यांचं ह्या ऍव्हरेजचं ऍव्हरेज काढलं, ते 130 आलं. आणि त्याच्यानंतर ऍव्हरेज ऑफ टॉपर, हे टॉपर जे सगळ्यांच्या टॉपरचं ऍव्हरेज काढलं, ते 176 आलं. आता मला एक सांगा, मग सगळ्या ऍव्हरेजचं 130 आहे आणि ऍव्हरेजचं ऍव्हरेज 130 येतं आणि इथं 120च पडलेत ऍव्हरेज, म्हणजे याचा अर्थ इथलचा पेपर थोडासा अवघड होता. किंवा इथलचा पेपर अवघड होता म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की त्या लोकांना पेपरचे नॉलेज नव्हतं, त्या लोकांना पेपरची डिफिकल्टी लेवल कशी, पेपर पॅटर्न कसा आहे हे त्यांना माहिती नव्हतं, म्हणून त्या दिवशी पहिल्या दिवशी त्या लोकांना सगळ्यांना मार्क कमी पडले, ऍव्हरेज कमी आलं. सगळ्यांचे ऍव्हरेज कमी आलं याचा अर्थच काय होतो, सगळ्यांचे मार्क त्या लेवलला कमी होते. आणि इथं आपण असं म्हणतो की इथलचं बघायचं झालं तर 136 190 आहे, म्हणजे टॉपरचा ऍव्हरेज 190 आहे आणि ओव्हरऑल ऍव्हरेज 136 आहे. म्हणजे इथं असं म्हणता येईल का इथपर्यंत सगळ्यांना पेपर पॅटर्न खूप चांगल्या पद्धतीने माहिती झाला होता किंवा पेपर पॅटर्न थोडासा सोपा होता, म्हणून तिथं टॉपरचा ऍव्हरेज पण जास्त आहे आणि ओव्हरऑल ऍव्हरेजचा ऍव्हरेज सुद्धा जास्त आहे. बरोबर आहे. मग आता काय करतात IBPS, असं म्हणतं की आपण यांना सगळे एका लेवलला आणायचं झालं, काय केलं, ह्या सगळ्यांचं ऍव्हरेज पण काढून घेतलं. हे वरचे जे यांचं ऍव्हरेज आपण काढून घेतलं, 130 आहे. ऍव्हरेजचं ऍव्हरेज आपण 130 काढलं. मग आता 130 आहे ना, तर मग सगळ्यांचं ऍव्हरेज 130 होतं, पण याला 120 पडलेले. म्हणजे याचा अर्थ असा झाला की याच्यावर 10 मार्काचा अन्याय झालेला आहे, याच्यावर जवळपास 5 मार्काचा अन्याय झालेला आहे. याला काही नाही, पण याला जवळपास 2 मार्काचा फायदा झालेला आहे, याला जवळपास 5 मार्काचा फायदा झालेला आहे,
याला जवळपास 6 मार्काचा फायदा झालेला आहे, याला जवळपास 2 मार्काचा फायदा झालेला आहे. मग आयबीपीएस काय करतं, याच्यानुसार याला 10 मार्क जवळपास एक अप्रॉक्सिमेटली, एक्झॅक्ट 10 नसतं बरं का, त्याच्यात एक स्टँडर्ड डिव्हिजन नावाचा फॉर्म्युला असतो. आणखी तुम्ही एक्झॅक्ट 10 नका पकडू त्याला, ते 7, 8, 9, 10, कधी 10, 12, 15 पण होऊ शकतं. एक स्टँडर्ड डिव्हिजन स्टॅटिस्टिकल टूल आहे, ते स्टॅटिस्टिकल टूल मी एक्झॅक्टली तुम्हाला समजून नाही सांगू शकत सध्या एवढ्या याच्यात, की समजून घ्या. पण एक अप्रॉक्सिमेटली, एक अंदाजे याला जवळपास 10 मार्काचा तोटा झालाय. आयबीपीएस काय म्हणतं की ह्या शिफ्ट मधल्या लोकांना 10 मार्काचा तोटा झालाय. मग तुम्ही असाल प्रत्येकाला 10 मार्क वाढून भेटणार का नाही, प्रत्येकाला 10 मार्कांनी वाढून भेटणार, त्या रेशो मध्ये वाढून भेटणार. तर म्हणजे एकाला समजा 120 वाल्याला 10 वाढून भेटताय, एक फॉर एक्झाम्पल 120 मार्कावाल्याला 10 मार्क वाढून भेटताय. तर म्हणजे तुम्ही म्हणसाल मग ते 110 वाल्याला जवळपास 9 मार्क वाढून भेटतील त्या रेशोमध्ये, 130 वाल्याला जवळपास 11 मार्क वाढून भेटतील त्या रेशोमध्ये असतं ते. जसं की पर्सेंटेज म्हणजे काय म्हणता येईल त्याला, आपण कंपाऊंडिंग पर्सेंटेजचा वापर इथं होतो, तर स्टॅटिस्टिकल फॉर्म्युल्याचा इथं वापर होतो. म्हणजे पण इथलच्या शिफ्टमधल्या लोकांना मार्क वाढून भेटतील, आणि इथलची जी शिफ्ट आहे ह्या शिफ्टमधल्या लोकांना मार्क काय होतील, थोडेसे कमी भेटतील. ठीक आहे, कमी होऊन भेटतील. म्हणजे एकंदरीत काय झालं की ऍव्हरेज आउट होऊन गेलं, म्हणजे अन्याय कोणावरच नाही झाला. तुमचा पेपर सोपा होता आणि तुम्हाला पेपर पॅटर्न माहिती होता, म्हणून तुम्हाला सगळ्यांना जास्त मार्क पडले, म्हणून ऍव्हरेज जास्त आलं. बरोबर आहे. आणि तुमचा पेपर म्हणजे तुम्हाला पेपर पॅटर्न माहिती नव्हता, पेपर पॅटर्न सोपा होता का अवघड होता, किंवा पेपर अवघड होता म्हणून तुम्हाला सगळ्यांना कमी मार्क पडले, म्हणून ऍव्हरेज कमी आलं. तर मग दोघांना पण एका लेवलला आणल्या जातं, आणि त्या पद्धतीनं नॉर्मली स्कोर प्रत्येकाचा डिसाईड केला जातो. हे ओव्हरऑल लेमॅन लँग्वेजमध्ये, म्हणजे कॉमन माणसाच्या लँग्वेजमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही याला एक्झॅक्ट आकडे घेऊ नका, ही पुन्हा विनंती. नाही काही जण म्हणतात असंच होतं का, एक्झॅक्ट हेच आकडे असतात का, नाही. एक ओव्हरऑल की ज्या शिफ्टचे ऍव्हरेज मार्क कमी आहेत त्या शिफ्ट मधल्या मुलांना मार्क वाढून भेटतील, आणि ज्या शिफ्टचे ऍव्हरेज मार्क जास्त आहेत त्या शिफ्ट मधल्या लोकांना ऍव्हरेज त्यांचे मार्क काय होतील, थोडेसे कमी होतील. हे एक त्याच्या मागचं कॉमन लॉजिक आहे. पण मग त्याच्या मागचे बरेच फॉर्म्युले त्याच्यात वापरले जातात, आणि एक्झॅक्ट म्हणजे लगे 5 आणि 10 मार्क असे, याचे 10 मार्काने ऍव्हरेज कमी होऊन 10 मार्क वाढून भेटतील, आणि त्याचे 6 मार्काने ऍव्हरेज जास्त म्हणजे लगेच डायरेक्ट 6 मार्क त्याचे कमी होतील, असं नसतं. ते डायरेक्ट नसतं, ते फॉर्म्युल्यानुसार ठरतं, आणि तो फॉर्म्युला सर्वांसाठी चांगल्या पद्धतीनं काम करतो, आणि त्याच्यात कुणावरच अन्याय होत नाही. तर मग त्यामुळं माझा असा आग्रह असेल की नॉर्मलायझेशन झालं पाहिजे, कंपल्सरी झालं पाहिजे. तरच टेट 2025 मध्ये ज्यांनी इमानदारीने अभ्यास केला, ज्यांनी व्यवस्थित इमानीद्वारे मागचे 2 महिने 3 महिने 4 महिने व्यवस्थित इमानीद्वारे अभ्यास केला, आणि त्यांचा रिझल्ट कमी आला, तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल. नॉर्मलायझेशन हे कंपल्सरी झालं पाहिजे. पण त्याच्यामुळे मी असं म्हणेल की मी सर्व रिक्वेस्ट करेल, MSc ला म्हणजे परीक्षा परिषदेला मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. सगळ्या विद्यार्थ्यांना मी आग्रह करेल की तुम्ही परीक्षा परिषदेला तुम्ही आग्रह करावा की नॉर्मलायझेशन झालं पाहिजे. सगळ्या स्टुडंट लीडर जे सगळेच्या सगळे स्टुडंट लीडर जे त्या सगळ्या स्टुडंट लीडरला सुद्धा मी आग्रह करेल की तुम्ही नॉर्मलायझेशनसाठी आग्रही राहिलं पाहिजे. जे सगळे कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, जे सगळे युट्यूब चॅनल आहेत, त्या सगळ्यांना आग्रह करेल की नॉर्मलायझेशन झालंच पाहिजे. यासाठी सर्वांनी आग्रही राहिलं पाहिजे. परीक्षा परिषदेसोबत त्या बाबतीत तुम्ही व्यवस्थित चर्चा केली पाहिजे, आणि परीक्षा परिषदेला नॉर्मलायझेशन करण्यास भाग पाडलं पाहिजे. मग जेणेकरून कुणावरच अन्याय होणार नाही. याच्यात काही इतर टेक्निकल गोष्टी पण आहेत, काही जशा की मी असं म्हणेल की मागच्या 1-2 दिवसामध्ये असंही झालं की काही विद्यार्थ्यांचे पेपर चालू असताना मध्ये सेंटरमध्ये थोड्याफार टेक्निकली अडचणी आल्या, त्याच्यामुळे त्यांचे 5-10 मिनिटं वाया गेले. मग आता त्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी झाले, बरोबर आहे. त्यांना पण नॉर्मलायझेशनचा बेनिफिट झाला पाहिजे. म्हणजे सर्व अँगलनं मी असं म्हणत की कुणावरच अन्याय होऊ द्यायचा नसेल, कोणत्याच विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ द्यायचा नसेल, तर नॉर्मलायझेशन झालं पाहिजे. मी पुन्हा रिपीट करतो की सगळ्या स्टुडंटला, सगळ्या विद्यार्थ्यांना आग्रह करेल, सगळ्या स्टुडंट लीडर असतील जे काही वेगवेगळ्या माध्यमातून काय म्हणतील, वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जसे की आता मी इथं एकमेकांचे नावं घेणं योग्य ठरणार नाही, पण भरपूर लोक आहेत की जे शिक्षक भरतीसाठी ज्यांनी दिवस रात्र मेहनत केलेली, अतोनात मेहनत केलेली आहे, त्या सर्वांना मी आग्रह करेल की तुम्ही नॉर्मलायझेशनसाठी परीक्षा परिषदेसोबत चर्चा केली पाहिजे. आम्ही तुमच्यासोबत आहोतच त्या बाबतीमध्ये. मास्टर टीचर फॅमिली नेहमी तुमच्यासोबत राहणार आहे. सगळ्या कोचिंग इन्स्टिट्यूट, सगळे युट्यूब चॅनल, सगळे जे शिक्षक भरतीसाठी काम करणारे सगळ्या लोकांना आग्रह असेल की तुम्ही नॉर्मलायझेशन झालंच पाहिजे.
टेट 2025 मध्ये जर नॉर्मलायझेशन नाही झालं तर बऱ्याच विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. बरं, तर मग तुम्हाला विद्यार्थ्यांना काय वाटतं या बाबतीमध्ये? काय वाटतं? तुमचे इतर मतं काय आहेत? हे सगळे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवा. नॉर्मलायझेशन झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे ते पण कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणखी आपण काय करू शकतो? आपण सर्वजण मिळून काय करू शकतो नॉर्मलायझेशनसाठी ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा. इतर काही सूचना असतील तर त्या सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा. चालेल? मग थांबतो. थँक यू व्हेरी मच.